काय झालं नेमकी तुम्ही सगळे जमला तिथं काय झालंय? तिथं वाघ दिसला आता 2 वाजता. दुपारी? हो आता एक अर्धा तास बी झाला. 2-2:30च्या दरम्यान. म्हणजे आता इमारती मंदिर आहे इथं याच्या बॅक साईडला का? हो त्या मागच्या गेला असा एकूण असा ते साईडला गेलं. दिवसा ढवळ्या बिबट्याचं दर्शन शहरामधील नागरपेठ इथे झालं आहे. यापूर्वी देखील इथं 5-6 वेळा वाघ पकडण्यात आले होते ना? राज फाउंडेशनच्या वतीने 6 वाघ इथं त्यांनी धरले. बरं. किती? हो आम्ही होतो ना त्या गोष्टीला, आम्ही होतो ना. अजून बी 2-3 वाघ इथं आहे. राजा भाऊ, 5-6 वाघ यापूर्वीच या पेठेमध्ये पकडण्यात आलेले आहेत. आपण प्रत्येक वेळेस बातमी केलेली आहे. आता तर भरदुपारी दर्शन होते. दुपारी आता आम्ही प्रचारात व्यस्त असताना आमचे सहकारी कुणी पाहिलं? याकूबाईंचा फोन आला. इथं छोटी छोटी मुलं खेळत होती त्या मंदिराच्या शेजारीच. या ठिकाणी लहान मुलांनी वाघ या ठिकाणी पाहिलाय. इथं बॅक साईडला. आणि याच्या बॅक साईडला वाडेकरांच्या बाजूला सुद्धा बिबट्याचं दर्शन या ठिकाणी आता झालेलं आहे. यापूर्वीही तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी आणि आपण सर्वांनी पाठपुरावा करून वन विभागाने या ठिकाणाहून 6 वाघ पकडण्यात आले होते. त्यामुळे आता पुन्हा वाघांचं दर्शन होतं. पुढं पाहिलं, चला दाखवा हे मंदिर आहे. चला तुम्ही चला. इकडे हे मारुती मंदिर आहे आगरपेठेत. हा चला चला. ते मावशीला गेले. त्याला घे इकडे त्यांनी बघितलं. अरे त्या काकूला घे ना इकडे. काकूने बघितलं. त्या पोरांनी बघितलं. हा चला चला तुम्ही चला. फटाकडे वाजवले मोरे साहेब इथं. कधी आता? हो इथं फटाकडे वाजवले. इकडे मागं तिकडे फटाकडे वाजवले. 3 दिवसापूर्वी या ठिकाणाहून बिबट्या रात्री 8 वाजता आम्ही उडी मारून तिकडे त्या ठिकाणी जाताना पाहिलंय. हे या इकडे इकडे. इथं आलता का? हो इकडून असं इथपर्यंत आलेला. इकडे बाग आहे ना हा. मोरे साहेब. हा इकडे मागं पुरं जंगल आहे. बर. वाणी साहेब इकडं संपूर्ण जंगल असल्यामुळे बघा त्याला इकडून येऊन असं डायरेक्ट इकडं या पद्धतीने नागरी वस्तीत घुसला होता डायरेक्ट. हो एका इथं याचा फ्लॅट लागला का इथपर्यंत. आणि कुत्रू माग पोरांनी पाहिलं. बारक्या पोरांनी पाहिलं. 2 पोरं होते ते पळाले तिकडे. या ठिकाणी खेळत होती. त्यांनी पाहिल्यानंतर बरीचशी गर्दी जमली होती. याकूबाई पण त्या ठिकाणी आले. मला कॉल केला. चला तिकडे चला, आपण पाहू काय जंगल परिस्थिती. दाखवतो. वाणी साहेब या इकडे. कुत्र्याचा पाठलाग कर झाला. ती मुलं कोण आहे प्रत्यक्षदर्शी? त्यांना बोलवा इकडे. इथे काय फिंगरप्रिंट म्हणजे त्याचे हे काय फुटप्रिंट आहेत का पहा. इथे दिसत आहेत का? या घरापाशी पण पाहिलं होतं सकाळी या गाडी. इथं कुत्रे पण धावले ना कुत्र्याच्या मागे. इथं फुटप्रिंट दिसत आहे ते. बघा बघा इथं इथं हे बघा आहे का. म्हणजे हे पूर्ण दिसतंय क्लिअर. इथं आता 2ची गोष्ट हो. आपले हे कुठे विद्यार्थी साहेब कुठे आहेत? आलाय कॉल केला विद्यार्थी साहेब. नाही आलेच नाही इथे खाली आले. आले का बोला बोला. हे बघा हे इथं दिसतंय ना. हे का दिसतं. अहो सगळे पंचे दिसते साहेब. साहेबांना बोलव. सगळे पंचे दिसतात तुम्हाला. हे बघा हा कुठे? ते वाघाचे तसे नसतात, असे जागोर एक असतो. तुम्हाला वाणी साहेब बरं का तुम्हाला कसं असं नाही मला परफेक्ट माहिती. अच्छा म्हणजे खड्डा आणि साईडला अशी बोटं राहतात. असा ना. कुठून पळाला इथून? अरे इकडून असं आला तिकडे इकडनं जायला रडायचं त्या साईडला. खाली नदी आहे. जाऊ ना आपण तिथं जाऊ ना. जाऊ जाऊ. इकडे हे काय इकडून तर कुठं? आहे ना खाली बी आहे ना. इकडूनच येतो ना आपण जे हा? स्टार पकडलं. पाहू जरा एक मिनिट. हा बघा इथं आहे. मारा बसा. घ्या घ्या फुल्ली मारा अशी गोल राऊंड मारा त्याला. हे पाव मध्ये पाव मध्ये पाव मध्ये कुठे म्हणजे तू या साईडला गेला बहुतेक असं इकडे. बघा बघा हे इथं बघा. हे इथं दिसतंय ना. हे इथं दिसतंय बघा. हे बघा. अहो पोरं पळाली दोघं तुमच्या ते वाट्याच्या तिकडून माहितीये का. फटाकडे वाजवले म्हणून गेला तो. नाही नाही, ते कुत्र्याचे वेगळे असतात, वाघाचे वेगळे आहेत. नाही नाही, इकडेच इकडेच गेलाय तो. इकडे या साईडला इकडे आतमध्ये. हा इथेच या लपणामध्ये असणार तो. हा इकडे कुठं जायचं लोक. कारण मोरे साहेब खाली आहे ना नदी. आणि लपायला जागा बी आहे ना. सगळं जंगल आहे ना. पण आता तर दुपारी 3 वाजता बिबट्या इथून शहरात दिसायला लागला. 2:30 वाजता हो साहेब. 2:30 वाजता दिसला ना. 2:30 वाजता बाया बी घाबरल्या. सगळं फटाकडे वाजवले इथं माहिती का.
कसं माहिती आहे का, जिथं आला ना बरं का मोरे साहेब, जिथं आला ना तिथं बकऱ्याची गाडी लागायची. बर त्या बकऱ्याच्या गाडीच्या वासामुळे तो येऊ शकतो तिथं. अच्छा. तेव्हा याच्या खाली नदी हा इथं खाली नदी आहे ना. आणि इथं खाली बघा, इथून खाली बी त्याला वापरायला जागा आहे खाली. मागच्या वेळेस आपण पकडले होते याच ठिकाणी बरं का? हा इथं समोर त्या साईडनी द्या का त्या साईडनी. काय आपलं आता काय आपण चेक केलं प्राथमिक काय दिसतंय त्याचे पायाचे ठसे वगैरे असे काही. यांचा फोन आला मला आता विद्यार्थी साहेबांना फोन केला. लगेच 2 मिनिटात माझ्याकडे नाही नाही, तुम्ही तत्परतेने इथं येता. कारवाई देखील यापूर्वी अनेकदा झालेली आहे. अनेक बिबटे आपण या भागात पकडलेले आहेत. आता दुपारी बिबट्या फिरतोय इथं. फिरल्याच्या नंतर 3ऱ्या मिनिटाला मी पोहोचलोय. नाही, मी लगेच फोन लावला राजूला, मी लगेच फोन केला, म्हणलं बाबा असं असं झालं, ये इकडे. पिंजरा आणि ते स्वतः मी घेऊन इथं आलो. इथली मागच्या वेळेस मी पाहणी केली होती त्यावेळेला इथलं निरीक्षणात आलं का 4-5 बिबटे आपण इथले पकडलेले, पण तात्काळ काही घटना घडू नये यासाठी. आता काय पायाचे ठसे वगैरे चेक केले आपण. हो, पायाचे ठसे आहेत आहेत ना? दिसले ना दिसले ना? इथपर्यंत. फुल्ली मारली, त्याच्यामुळे फुल राऊंड मग मारलं ना तिथं. काय करतो इथं लगेच तात्काळ पिंजरा लावण्याची व्यवस्था करतो. तसे बिबट्याचेच आहेत. हो, बिबट्याचेच ठसे. कारण या भागात अंदाज असा आहे का 4-5 वेळा लोकांचे पण फोन आलते आणि मागच्या वेळेस आपण 5 बिबटे इथं पकडले. त्याच्यामुळं खात्रीलायक आहे. तसं फक्त आता ग्रामस्थांनी यांनी थोडंसं सतर्क राहिलं पाहिजे आणि लहान मुलांना जपून. काय झालं साहेब, बारीक पोरं होती तिथं, ते दोघं पळाली. आता आज किती मोठी दुर्घटना झाली असती. हा नाही, पण फोन आल्याच्या नाही, नंतर नाही, मी लगेच राजूला फोन केला, बाबा असं असं झालं. तर तिथं मी आलो ना गावातून, या तिथं ठिकाणी सगळ्या आपण महिला उभ्या होत्या. गेल्या आहे ना 5 बिबटे या ठिकाणी पकडलेत आणि इथंच थोड्या पुढं एक 6वा पकडलाय. आणि आता बी कमीत कमी मोरे साहेब इथं 2-3 असतील का. म्हणजे आमच्या रात्री आगरपेठचं नशीब आहे 9:30-10 थोडक्यात, नाही वाजले का? का कुत्रे इतके भुकतात का लोक घाबरतात, अक्षरशः लोक आगरपेठचं घाबरतात. नशीब आहे एवढे वाघ असून सुद्धा कोणावर जीवित हल्ला अजून झाला नाही. फक्त आमच्या राज फाउंडेशन मुळे जरा थोडं सहकार्य, जसं मला कळालं इथं गर्दी जमा त्यांनी झाली. फोन केला 2 तर मी मिनिटात लगेच मी आलो. राजला फोन विद्यार्थी केला. साहेबांना कॉल केला 2 तर मिनिटात मला ते पण असं असं आले. झालं, इथं जरा ये बाबा लवकर. कोण आहे ती मुलं, कोणती आलीत का नाही. ते काय तो आहे ना पुढे हे ज्यांनी पाहिलं त्याला बोलू. ए भैया पुढे रे. हा कोणी पाहिलं, याने कुठं पाहिलं होता बाळा? हा, कुठं पाहिला? अहो काय ते ऋतू ती पुसायचा कपडा घेऊन येत बाहेर घ्यायला येत होती ना. तर मग हे झालं, ती अशी बाहेर आली तर तिला काहीतरी वाघ दिसल्यावर झालं. ती थोडी पुढं आली तर वाघ दिसला, मग तिला बघून पळाला. मग इकडून यांनी बघितलं, कोणी याकूब बाबांनी. ते तिकडे, नाही ते तिकडे, तो दुसरा, हा तो हा, तर मग अशी लहान मुलं या ठिकाणी खेळत असतात. कधी पण त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. वन विभागाचंही कार्य चांगलं आहे. पत्रकार बांधव नेहमी या कार्याची दखल घेतात, परंतु यासाठी ठोस पाऊल उचललं गेलं पाहिजे सरकारकडनं, अशी आमच्या सर्व आगरपेठ ग्रामस्थांची मागणी आहे. कारण सर्वांच्या सहकार्याने यापूर्वीही आपण आहे ना 6 वाघ या ठिकाणी पकडलेले आहेत. अनेक नागरिकांना त्यांच्या जीवापासून धोक्यापासून आपण वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रात्री अपरात्रीचं वेगळी गोष्ट आहे. बाकी दिवसात 2 वाजता येतो वाघ म्हणजे चुकीचं आहे ना. बारकाली पोरं खेळतात. हा? मग काय खबरदारी घेणार आपण आता इथं. आता मी तात्काळ इथं पिंजरा आणलेला आहे. चव्हाण साहेबांशी कॉन्टॅक्ट झालं तर या भागात मी पिंजरा लगेच लावणार आहे आणि नागरिकांना आवाहन करणार आहे रात्रीच्या वेळेस आणि लहान मुलांना थोडंसं जपलं पाहिजे. आपल्याकडे बिबटे किती आहे, सॉरी पिंजरे किती आहे? पिंजरे उपलब्ध झालेत. जे नवीन आपण बोलवले होते तर ते आपले वरिष्ठांकडून आपल्याला पिंजऱ्याची व्यवस्था झालेली आहे. किती आहे आपल्याकडे आता माझ्याकडं 25 पिंजरे तयार होऊन नवीन आले. लावलेत किती? लावलेत तिच्यातले 10 लावलेले आहेत. मागणी दरवाजे जुने जे आहेत ते कंटिन्यू चालू आहेत आपले आणि नवीन जिथं घटना होईल, जिथं लोकांची मागणी आहे तिथं आपण लावण्याचा. पकडलेले बिबटे आपण कुठे सोडून देतो? आता जे पकडलेले सगळे बिबटे आहेत त्या माणिकडोह निवारा केंद्रात आपले बंदिस्त आहेत. ते आपण सगळेजण पाहू शकता का सध्या कोणताही बिबट्या कुठं सोडला जात नाही. सगळे माणिकडोह निवारा केंद्रात आहे.